विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय इयत्ता 8वी विषय मराठी पाठ क्रमांक 4 आपण सारे एक या पाठाचे प्रश्न उत्तर बघणार आहोत। प्रश्न पहिला, एका शब्दात उत्तरे लिहा। अ, माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे। नयन कुमार, माणसाच्या जीवन व्यवहारात मदत करणारी। कर्णिका, वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी। नासिका। ई, जीवाताईने ज्यांना संपात सामील करून घेतले ते। दंतराज, सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते। मेंदू राजे साहेब। उ, अजिबात काम न करण्याचा आरोप ज्यांच्यावर झाला ते। पोटोबा। प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा। अ, जीवाताईची कामे। जीवाताईची कोणती दोन कामे आहेत? गोड बोलणे, निरनिराळ्या पदार्थांची चव चाखणे। आ आहे पदकुमार आणि हस्तराजांचा निश्चय। 1, स्वयंपाकघरात जाणार नाही। 2, घास उचलणार नाही। जीवाताईची तक्रार। पोटोबा म्हणेल तेवढेच जिभेला खावे लागते आणि आवडता पदार्थ अधिक खाल्ल्यास त्याचे गुरगुरणे सुरू होते। 2, सारे अवयव कामे करतात, पोटोबा मात्र आयते बसून खातात। प्रश्न तिसरा, कारणे शोधा व लिहा। अ, जिव्हाताई गप्प आहे कारण। उत्तर, जिव्हाताई गप्प आहे कारण जिव्हाताईला पोटोबा खवयेची मोठी चीड आली होती। रामराव आणि श्यामरावांमधील पोटाची महती गाणारा संवाद तिने ऐकला। त्यात ही माणसं सारं काही पोटोबा साठीच करत असल्याचे कळले। या पोटोबामुळे आपली फरफट होत असूनही सारा मानसन्मान त्यालाच मिळतो। या विचाराने जिव्हाताईला चीड आली म्हणून ती गप्प होती। आ, पोटोबा अधूनमधून गुरगुरतो कारण। उत्तर आहे, पोटोबाला गुरगुरण्याची सवय असून त्याशिवाय शरीराचे राज्य सुरळीतपणे चालणे शक्य नाही। प्रश्न चौथा, स्वमत स्पष्ट करा। अ आहे, आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत या विधानाबाबत तुमचे मत। उत्तर आहे, मेंदूने सर्व अवयवांना उद्देशून म्हटलेले हे विधान अतिशय समर्पक आहे। शरीर ही विविध अवयवांनी मिळून बनलेली रचना आहे। त्यातील प्रत्येक अवयव आपली काही वैशिष्ट्ये, जबाबदाऱ्या धारण करून असतो। त्यानुसार त्या अवयवांचे कार्य सुरू असते। त्यातील एकाही अवयवाचे कार्य बिघडले असता त्याचा विपरीत परिणाम संपूर्ण शरीरावर होतो। म्हणून प्रत्येक अवयवाने स्वतःचे नियोजित कार्य सातत्याने न कंटाळता करणे हे शरीराच्या दृष्टीने हिताचे असते। जर जीवनचक्र सुरळीत चालू ठेवायचे असेल तर प्रत्येक अवयवाने आपली सेवा सतत चालू ठेवणे आवश्यक असते। ज्याप्रमाणे एखाद्या राज्याच्या सुव्यवस्थेकरता नागरिकांमध्ये एकी असणे व प्रत्येकाने आपले काम चोख करणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे सर्व अवयवांनीही एकत्र येऊन काम करणे गरजेचे असते। म्हणूनच हे सर्व अवयव या शरीररूपी राज्याला तारणारे, त्याची सेवा करून त्याला जपणारे सेवक आहेत। सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे। पोटोबाच्या विरोधात जिव्हाताई, कर्णिका, नासिका, नयनकुमार, हस्तकराज,
पदकुमार इत्यादी अवयवांच्या तक्रारी होत्या। त्यामागे प्रत्येकाची अशी कारणे होती। पोटामुळे साऱ्याच अवयवांची फरफट होते आणि तरीही सारा मान सन्मान त्या पोटोबालाच मिळतो। शिवाय आपण सारे काम करत असून पोटोबा मात्र आयते बसून खातात, सगळ्यांवर गुरगुरतात, आपल्यासारखे काही काम करत नाहीत, तरीही सगळे माणसं त्याचेच कौतुक करतात। अशा अनेक तक्रारी या अवयवांनी पोटोबा विरुद्ध केल्या। याचे कारण म्हणजे जिभेला पोटोबामुळे तिच्या आवडीचे पदार्थ जास्त खाता येत नव्हते। खाण्यापिण्याची सक्ती तिच्यावर केली जात होती। नसिकेला आपण सतत श्वास व वास घेण्याचे महत्त्वाचे कार्य करतो, मात्र पोटोबा आयते बसून असतात असे वाटत होते। पोटोबा सतत सर्वांवर गुरगुरतो आणि त्याच्यासाठी आपल्याला राबवून घेतले जातो असे पदकुमारांस वाटते। नयनकुमारही पाहण्याचे, सौंदर्यात भर घालण्याचे कार्य करतात व कर्णिका ऐकण्याचे काम करून जीवन व्यवहारास मदत करते। जीवाताई गोड बोलते व पदार्थांची चव घेते। असे असूनही पोटोबा मात्र केवळ आयते बसून खातात असे या सर्वांना वाटत होते। यामुळे सर्व अवयव त्याच्या विरोधात उभे राहिले। खेळूया शब्दांशी। खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घाला। अ. तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर। उत्तर आहे तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर। नंतर हे उद्गारार्थी चिन्ह येणार आहे। हा प्रश्न हो हो आमची तयारी आहे। हो इथे कॉमा, हो कॉमा आमची तयारी आहे फुल स्टॉप। आ. वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा। इथे दिलेल्या शब्दांचे आपल्याला वर्गीकरण करून हा खाली दिलेला तक्ता पूर्ण करण्याचा आहे। तर बघूया। भरभर, सावकाश हे दोन आहे क्रियाविशेषण अव्यय। शब्दयोगी अव्यय पोटोबा विरुद्ध, सतत, कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाक घरापर्यंत, तुमच्या बद्दल हे आहे शब्दयोगी अव्यय। उभयान्वयी अव्यय आणि किंवा अथवा। केवल प्रयोगी अव्यय कोणते आहेत? बापरे, अबब। ई आहे खालील शब्दांसाठी पाठात वापरलेले शब्द लिहा। कान, कर्णिका, नाक, नासिका, हात, हस्तकराज, पाय, पदकुमार, जीभ, जिव्हाताई। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।